म्हणजे जमीनच सरकली माझ्या. ऑफकोर्स. त्याला आविष्कारला 3-3 तासासाठी मी त्याला प्रॅक्टिसला न्यायचे. मी थांबलेच नाही. दुसऱ्या दिवशी सरळ माझ्या वडिलांनी म्हटलं की काहीतरी कर. मंडळी, आज आपल्याला पाहायचं आहे 500 रुपये ते 5 लाख रुपयांचा आयुष्याचा प्रवास. आयुष्यात कधीकधी वाईट वेळ जी येते ना, ती बरंच काही शिकवायला येतेच, पण त्याचबरोबर एखादी संधीसुद्धा घेऊन येते. लांजा येथील प्रिया भोसले यांचा प्रवास आपण बघायचा आहे. नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, आजची स्त्री शक्ती आहे लांजा येथील प्रिया गारमेंट्सच्या मालकीनबाई प्रिया भोसले. ही माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे, जिच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. आपण माझ्या मैत्रिणीची तिच्याचकडून ओळख करून घेऊ. नमस्कार, मी प्रिया रवींद्र भोसले, राहणार लांजा. माझं लांजामध्ये प्रिया गारमेंट आणि प्रिया ब्युटीक अशी 2 दुकानं लांजात आहेत. वहिनी, तुम्ही ही जी तुमच्या स्टोअरची सुरुवात आहे, शॉपची जी सुरुवात आहे, ती कधी झाली आणि कशी झाली? शॉपची सुरुवात म्हणाल तर डायरेक्ट असं नाही झालं. माझं मूल आधी स्पेशल चाइल्ड होतं, त्यामुळे मला आर्थिक गरज भासत होती सारखी. बरोबर. तो हॉस्पिटलाइज, अगदी आठवड्यातून त्याला हॉस्पिटलाइज करायला लागायचं. बरोबर. मिस्टर रिक्षा चालवत होते, त्यामुळे तेवढा उदरनिर्वाह भागत नव्हता आमचा. बरोबर. मग मला काहीतरी करावं वाटलं. मग त्याच्यातून मी शिवण क्लास केला. बरोबर. शिवण क्लास मधून मी एक शेजारी आमच्या सांगलीचे तगारे म्हणून होते. अच्छा. तर त्या काकीने तिकडून मला होलसेल कपडा आणून दिला आणि मला म्हणाले ह्याच्यातून पिशव्या शिवतो थोड्या थोड्या. मग त्यांनी नळ्याच्या पिशव्या दिल्या, मला हँडबॅग दिला. त्यांचं ते आणायचं आणि त्यांचं त्या नेऊन हे टाकायच्या तिकडेच. त्याच्यानंतर मला मुंबईची एक ऑर्डर मिळाली अशीच ओळखीवर. त्या पण मी छोट्या छोट्या पिशव्या, ज्या आता डीमार्टला जातात. अच्छा. त्या पिशव्या मी तेव्हा सेल केल्या. बरोबर. पण तो कपडा मला काकीच पुरवत होत्या सांगलीतून. आणि मग त्या हळूहळू मी होलसेल मध्ये द्यायला लागले, कारण नळाच्या पिशव्या हा कोण सिंगल घेणार, कोणीच घेऊ शकत नाही. पण त्या मी होलसेलला देत होते. त्याच्यानंतर कॅरी बॅग शिवल्या, कॅरी बॅग पण दिल्या. मग त्या म्हणाल्या प्रिया काहीतरी कर ग. मग मी शिवण क्लास केला, तेव्हा घरी ब्लाऊज शिवायची. मूल माझं स्पेशल चाइल्ड असल्यामुळे मी त्याला कोण सांभाळू शकत नव्हतं. पण तरीही माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई होत्या, त्या कधीतरी त्याला सांभाळायच्या. त्याच्यात माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला ह्याच्यामध्ये. मी मुलाला तिथेच टाकायची, जवळजवळ इथून एक 6 किलोमीटर देवदे म्हणून गाव माझं माहेर आहे. तिथे माझे वडील यशवंत सावंत म्हणजे ते पोस्टात होते, पण तरीही माझ्या मुलाचं सकाळी खूप सगळं आवरायचे आणि 7 वाजता ते ड्युटीला जायचे. मला म्हणायचे कर तू काहीतरी. मग मी शिवण क्लास केला. शिवण क्लास मधून मी ब्लाऊज शिकलं, ब्लाऊज मधून मग ड्रेस, कुठे फ्रॉक, असं असं करत मला वाटलं हे काय तुटपुंज, म्हणजे एवढंसं आपण करून त्याच्यात भागणार नाहीच माझं. मग काय करावं, तर मग एक माझ्या डोक्यात आयडिया आली की मी पार्लर हे करावं. माझ्या 2 नंबर बहिणीने खूप सपोर्ट केला मला. मोठ्या बहिणीने तर मला राहायला आसरा दिला तिच्याकडे. मला हे सांगताना फार भरून येतंय की बहीण आपली असते, बरोबर, भावजी माझे नाही. बरोबर. पण त्यांनी मला तिथे राहून, स्पेशल चाइल्ड घेऊन मी त्यांच्याकडे राहत होते. बरोबर. तिच्या सासऱ्यांनी खूप मला सपोर्ट केला की ते सांभाळायचे आणि मी क्लासला जायची. ग्रेट. पार्लरच्या. त्या दोन्ही बहिणींनी सांगितलं तू कर, काहीतरी करशील. आणि दोन्ही भाऊजी सुद्धा. हा, दोन्ही भाऊजी सुद्धा, प्रश्नच नाही. नंतर त्याच्यात माझ्या मिस्टरांचा पण खरीचा वाटा आहे, कारण त्यांनी वर्षभर इथे सांभाळलं सगळं घर. बरोबर. आणि मला तिथे राहायला दिलं. बरोबर. मध्ये मध्ये येत होते मी, पण तेवढं ते मूल घेऊन मला येता येत नव्हतं. बरोबर. मग मी पार्लरचा कोर्स केला. आणखीन गावी आले परत. 1.25 वर्षाच्या स्ट्रगल नंतर मी गावी आले. त्याच्यानंतर मिस्टर म्हणाले की तू शिकतेस ना, तर तुला छोटंसं घरात, कारण घर माझं चाळीत होतं. बरोबर. इन 3 रूम. कटिंग केलं तर ते जेवणात जायचे, माझा मुलगा सगळीकडे सारवायचा. बरोबर. मग कधी कधी मी आईकडे ठेवायचे त्याला. आणि इथून मग कस्टमर असेल, तेव्हा कस्टमर फार कमी होते पार्लरचे. हो. त्याच्यातून शिवण पण चालू होतं माझं, विणकाम चालू होतं. असं करता करता माझी एक मैत्रीण झाली, जी आता आविष्कारला शिक्षिका आहे. बरोबर. समीना काझी म्हणून. ती म्हणाली अगं ह्या मुलाला तू रत्नागिरीत आणत जा ना. बरोबर.
मी म्हणायची अगं मला झेपत नाही ना तेवढं, म्हणजे आर्थिक नाही मी झेपू शकत. पण तरीही मी मिस्टरांना म्हटलं की आपण त्याला घालूया, मी करेन त्याचा खर्च, मला जमेल तसा. आणि मग मी अपडाऊनचा निर्णय घेतला की त्याला आविष्कारला 3-3 तासासाठी मी त्याला प्रॅक्टिसला न्यायचे 2 दिवसाने. बरोबर. आणि हा प्रवास माझा एसटीचा खडतर झाला की त्याने कितीतरी वेळा माझी साडी सोडली गाडीमध्ये, ड्रेस सोडले किती वेळा, पण मी हरले नाही की त्याला काहीतरी करायचंय, त्याला उभं करायचंय, त्याला अशी मातीत कमरेत पुरून ठेवायची जेणेकरून तो उभा राहील. तो हळूहळू उभा राहायला लागला. आणि माझ्यापेक्षा म्हणजे मी आई म्हणून करणारच होते, पण माझ्यापेक्षा अथक परिश्रम माझ्या आईने वडिलांचे आहेत की त्यांनी खूप कष्टातून, म्हणजे माझ्या आईला अक्षरशः तेव्हा पान्हा फुटला होता की माझ्या मुलासाठी मी बाहेर असली की तो फिडिंगसाठी हट्ट करायचा, त्याला कळत नव्हतं. मग माझी आई त्याला घ्यायची पान्हाला आणि खरोखर तिला पान्हा म्हणजे मी म्हणेन त्या अमृतधारा होत्या त्याच्यासाठी. वहिनी, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा समजलं की तुमचं मूल हे स्पेशल चाइल्ड आहे, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला काय वाटलं? खरं तर त्याला मी मुंबईला नेलं होतं, मुंबईला दवाखान्यात नेलं होतं, कारण त्याला फिट्स येत होत्या वारंवार. इथले कोणी डॉक्टर सांगत नव्हतं असं की काहीतरी त्याच्यामध्ये कमतरता आहे, म्हणजे ते स्पेशल चाइल्ड आहे म्हणून कोणी सांगत नव्हतं. मग मुंबईला मी जोगेश्वरीला एका हजारी डॉक्टरांकडे नेलं, पण त्यांनी मला, बहीण होती माझी सोबत, आणि त्यांनी म्हणाले की मॅडम बघा की तेव्हा प्रमाण कमी होतं खरं, पण ते म्हणाले की हे मूल स्पेशल आहे, ते तुम्हाला इतर मुलांसारखं हे नाही जाणवणार. खरंच मला खुर्चीत हल्ल्यासारखं झालं 2 मिनिटं, म्हणजे पायाखालची जमीनच सरकली माझ्या. ऑफकोर्स. कारण तेव्हा ते मूल माझं 2.5 वर्षाचं होतं आणि 2.5 वर्षाच्या मानाने त्याचा प्रोग्रेस नव्हतं. पण हे त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याची ग्रोथ कशी होईल. स्पेशल चाइल्ड हे माहितीच नव्हतं काय असतं स्पेशल, ते त्यावेळी एवढं नव्हता. बरोबर. मतिमंद किंवा आता हे बहिरे मुके हे सगळं त्यावेळेला फार कमी. हो. आणि आता मतिमंदत्व खूप आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे, पण तेव्हा आम्हाला माहित नव्हतं. आणि त्यांनी स्पष्ट मराठी भाषेतच सांगितलं मला की हे मूल मतिमंद आहे, म्हणजेच की त्याचा ब्रेन तेवढा काम करू शकणार नाही, त्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टी सगळ्या लेट होतील पण लेट होतील. आणि तसं झालं. पण मी घाबरले खरंच नाही. मी घरी आले, खूप रडले, बहिणीला मिठी मारून खूप रडले. पण तिने मला सांगितलं की घाबरू नकोस, होणार त्याच्यातून. संध्याकाळी 2 नंबर बहीण आली तिच्याकडेच, तिलाही बोलले असं असं आहे, तर ती म्हणाली की नाही होणार ग. म्हणजे मला एक फार सपोर्ट सिस्टीम म्हणाल ती माझ्या माहेरची होती की त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तू घाबरू नकोस, बरोबर होणार ते. आणि गावी आले नंतर मी गावी वडिलांना पण बोलले की असं असं आहे. त्यांना तर पळताभुई म्हणजे एक धक्का बसला. कारण महत्वाचा विषय, पहिला मुलगा झाला त्यावेळेला मुलगी आणि मुलगा याच्यामध्ये फार डिफरंट होता. आणि मुलगा झाला त्यामुळे तेही खुश होते. मला नातू झाला. बरोबर. ते मला नेहमी म्हणायचे हा तुझ्याकडे राहणार नाही, तो लंडनातून माझ्याकडेच येईल. बरोबर. त्यामुळे त्यांना फार अपेक्षा होत्या त्याच्याकडून. बरोबर. पण तरीही ते घाबरले नाही. त्यांनी मला सपोर्ट केला. बरोबर. की तू घाबरू नकोस, होणार, आपण करूया. आणि खरंच त्यांनी म्हणजे खूप मला म्हणजे कुठल्या डॉक्टरांकडे न्यायचं, कुठे वैद्य कोण काय सांगेल ना ते प्रकार करण्यासाठी माझ्या वडिलांनी पैसाही खूप खर्च केलाय, जो आजकाल कोणी करत नाही. पण मोरल सपोर्ट, जो मानसिक आधार लागतो, तो माझ्या निव्वळ वडिलांनी दिला मला. बरोबर. इथून पुढे काय म्हणून मी थांबलेच नाही. दुसऱ्या दिवशी सरळ माझ्या वडिलांनी म्हटलं की काहीतरी कर. दुसऱ्या दिवशी माझा छोटा भाऊ मुंबईला होता, शिक्षण घेत होता. माझ्या मोठ्या भाऊजीने मला मशीन, सेकंड हँड मशीन मला पाठवून दिली. आणि खरंच मी अक्षरशः 4थ्या दिवशी माझा बिझनेस मला करायचंच आहे. मी 4थ्या दिवशी चक्क चादर एक घेतली होती, बेडशीट, आणि त्या बेडशीटचा असा घागरा शिवला होती त्याला फुलं वगैरे. आणि आमच्याच गावामध्ये एक मॉमेडियन मॅडम होत्या, आता मला त्यांचं नाव नाही आठवत कारण त्या नाहीचं तिथे भाड्याने होत्या. त्यांना फार आवडला. त्या म्हणाल्या मला असं शिवून द्या. मी म्हटलं हो देते ना. त्याच्यातून तेव्हा काही युट्यूब नव्हतं, काही नव्हतं. मग मी खरंच त्यांचे कपडे शिवले. पहिल्यांदा त्यांचं मी एक घागरा आणि चोळी उगाचच कुठे क्लास फक्त नुकता केला होता 3 महिन्यांचा, त्याच्यातून शिवला. त्याच्यानंतर माझ्याकडे फ्रॉक यायला लागले, असे छोटे छोटे काही पिशव्या वगैरे असंच काही काही यायला लागले. पण हे करून भागत नव्हतं. म्हणून मग वडील म्हणाले
की नाही तू आता पार्लर टाक. माझ्या वडिलांनी त्यावेळेला 500 रुपये दिले मला. मेस्त्रीनी टेबल बनवून दिला, तोही माझ्या वडिलांनी बनवून दिला. मिस्टरांनी बाहेरच्या रूम मध्ये अरेंजमेंट केली सगळी. पार्लर चालू केलं. छोटंसं बोर्ड जे आता ऍडव्हर्टाईज नो पार्किंगचे झोन ते प्लास्टिक असतात त्याच्यावर प्रिया ब्युटी पार्लर टाकून मिस्टरांनी बोर्ड लावलं रस्त्यावर आणि म्हणाले कर. एक पडदा चादरीचा लावला का तर आतलं किचन मधलं कोणाला दिसू नये, केस कापलेले आतमध्ये जाऊ नयेत. पण मला खरंच छान सपोर्ट मिळाला तिथे. माझ्या जाऊबाई पण तेव्हा मुलाला नंतर थोडं थोडं सांभाळायच्या. कटिंग असेल तर तिथे त्यांच्याकडे नेऊन द्यायची मी. बरोबर. आणखीन मग मी कटिंग करायला लागले, फेशियल करायला लागले. त्याच्यातून मला असं वाटलं की आता थोडंफार काय काय होतंय आपलं, जरा पाऊल पुढे जाते. बरोबर. मग आमचंच हायवेला वरती हायस्कूलच्या समोर तिथे एक जागा होती. मिस्टर म्हणाले तिथे टाकून देऊ का तुला. त्यांचं दुकान होतं स्टेशनरीचं. म्हटलं ठीक आहे. शेण होतं खाली, काही नव्हतं. माझ्या वडिलांनी चक्क त्यांच्याकडे पोस्टाची खुर्ची होती लाकडी. अच्छा. ती मला दिली पार्लरसाठी आणि त्या लाकडी खुर्चीवर मी माझा पार्लरचा प्रवास सुरू केला. ग्रेट. खाली शेण होतं, काही नव्हतं. केस पडले तर ते निघायचे पण नाही. बरोबर. पण छान झालं. मग तिथे मशीन पण माझ्या मिस्टरांनी नेऊन दिली की मशीनवर काहीतरी करशील. मग एक एक ब्लाऊज यायला लागले आणि खरंच तशी गर्दी व्हायला लागली. तोपर्यंत एक 7-8 वर्षाचा पिरियड पुढे गेला आणि मग मला वाटलं की आता पार्लर रिन्युएशन करावं का. अच्छा. मिस्टरांकडे फारसे पैसे नव्हते पण त्यांच्या नकळत जशा स्त्रिया गपचूप नवऱ्याच्या नकळत पैसे ठेवतात तशी माझ्या ना आरडी होत्या 2. मिस्टरांना म्हटलं माझ्या आरड्या येतील. आणि त्या काळात ना माझ्या मुलांना पण फार त्रास झाला. तो ना शेजारची मुलं बघायचा छोटी छोटी. अच्छा. आणि तो खेळवायला जायचा पण त्याला सगळे हडतूड करायचे. हे भयंकर असतं. भयंकर म्हणजे त्याला कोण ना खेळायला घ्यायचं नाही. त्याला लहान बाळच हवं असायचं. आणि तेव्हाही माझ्या वडिलांनीच मला सपोर्ट केला की तू दुसऱ्या मुलासाठी का प्रयत्न करत नाहीस. वहिनी मी वडिलांना सांगितलं. मी खरंच दादा म्हणायची मी माझ्या वडिलांना मला नका असं हे करू. ते म्हणायचे नाही. मिस्टरांना पण वाटते की अजून एक मुल असावं. पण मी ह्या मुलाच्या एवढे हरले होते करून, त्याचं करून दुकान सांभाळून नाही होत होतं मला तेवढं. पण तरीही म्हटलं जाऊ दे, आहेत ना सपोर्टला. आणि खरंच नंतर एक 10 वर्षाच्या पिरियड नंतर मला दुसरी मुलगी झाली. बरोबर. मुलगी झाली. मी प्रेग्नेंट होते तेव्हा 7 महिन्याची आणि नेमकी तेव्हाच माझी BC संपली होती. मिस्टरांना म्हटलं काय करूया. एकीकडे डिलिव्हरी होती दुसरी. बरोबर. एकीकडे पार्लर पण करायचं होतं. बरोबर. पण नाही घाबरले. ते BCचे पैसे तसेच मिस्टरांच्या हातात दिले. म्हटलं रिन्युएट करा तुम्ही पार्लर. पार्लर रिन्युएट झालं. मशीन पण एक शिवण्याची गेली तिथे. तिथे विणकाम, शिवणकाम. आणि खरं म्हणाल तर माझ्या सेकंड डिलिव्हरीच्या वेळेला 2 वाजेपर्यंत मी पार्लर मध्ये फेशियल करत होते. आणि त्याच्यानंतर 3:30 वाजता मी अपराध हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी गेले. वहिनी, आज मला याच स्त्री शक्तीला दाखवायचं आहे जी स्त्री शक्ती मी गेले 7 वर्ष बघते आहे. 30 वर्षाचा जरी मुलगा झाला असेल तरी अजूनही दादाला तुम्ही अगदी स्वतःचं बाळ समजता. अत्यंत प्रेमाने त्याचं सर्व करत असता, जबाबदारीने करत असता. आणि या तुमच्या कर्तव्यासोबत तुमचे मिस्टरही तेवढंच त्याच्यासाठी करत असतात. अगदी त्याची छोटी बहीण सुद्धा त्याला आईच्या ममतेने सगळं करते. खरंच अशी बाळं साईबाबा कुणाच्या घरी नको जन्माला यायला हवीत. पण तरीही जर ते काहीतरी प्रारब्ध असेल, ते विधिलिखित असेल, तर त्या घरातील आई वडिलांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल. त्याच्यासाठी कुरवाळत बसून काही उपयोगाचं नाहीये. कारण कुरवाळत बसलं तर ती मुलं प्रोग्रेस करणार कशी. बरोबर. त्याच्यासाठी आपण पण स्ट्रॉंगली त्यांच्याबरोबर राहायला हवंय. बरोबर. आणि जेवढं त्यांना प्रेम हवंय तेवढं प्रेम देणं गरजेचं आहे. परंतु प्रॅक्टिकली पण तेवढंच त्या मुलांना घेणं गरजेचं आहे. बरोबर. की त्याला हे होत नाहीये, नाही तो करणार पण पाठीशी राहायला पाहिजे. बरोबर. फक्त एवढंच सांगेन की हा एकट्या आईचा विषय नाहीये. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. अगदी बरोबर. की प्रत्येकाने जर त्याच्यासाठी तेवढा वेळ दिला तर नक्कीच ते स्पेशल चाइल्ड भविष्यात नक्कीच काहीतरी करेल. पण मानसिक म्हणाल तर प्रत्येकाला नक्कीच त्रास होतो, होणार. पण मानसिक एकच विषय घेऊन जमत नाही ना आपल्याला. बाकी पण आता माझी मुलगी आहे दुसरी,
मी तिच्याकडे पण बघत, मला तिच्याकडे पण पाहायला हवंय ना. निश्चित. कारण त्यालाच एक घेऊन बसलं तर तिच्याकडे कोण बघणार. बरोबर. मग तिच्यासाठी मला तेवढाच वेळ द्यायला हवाय. जर त्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण एवढा खर्च करतो तर ह्या मुलांसाठी पण पाया. नक्कीच मी म्हणेन की सगळ्यांची परिस्थिती तेवढी नाही, पण जे काही आपल्याला जमेल बरोबर तेवढं प्रत्येकाने करावं आणि तेवढंच स्ट्रॉंग राहून ह्या मुलांना कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक घरातल्या सदस्याने हे प्रयत्न करावे. त्याशिवाय होत नाही. प्रत्येकाने घाबरून उपयोगाचंच नाहीये आणि घाबरून नाहीयेच. म्हणजे समाजात खूप असे प्रॉब्लेम येतात ह्या मुलांसाठी. कुठे आईला बाजारात जायला मिळत नाही, घरातली कामं करायला मिळत नाहीत, कुठे तिला 4 माणसात वावरता येत नाही, तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. समाजाचं थोतांड हे संपलेलं नाहीये. समाज आजही एवढा विकसित झालाय तरीही ह्या मुलांच्या पालकांकडे फार वेगळ्या दृष्टीने समाज बघतोय. मी समाजाला हे खरंच नम्रपणे सांगू इच्छिते की त्यांना मदत करा, पण त्यांच्याकडे बघून हसू नका. आजही मी हे अनुभवते, आजही मी माझ्या मुलाला कुठे घेऊन गेले तर समाज हसतोय, पण मी घाबरत नाही ह्या समाजाला. मी या समाजाला घाबरत नाही. माझं मूल आहे ते मी घेऊन त्याला तसंच पुढे त्याला वावरायला मी सक्षम करते आणि करणार अजून पण. आजही माझा मुलगा 32 वर्षाचा जरी असला तरी माझ्यासाठी, आई वडिलांसाठी ते लहान बाळच आहे. पण तरी त्याला मी लहान बाळ म्हणून घेऊन वावरणार नाही. तू असा आहेस, तू असं हे कर, तुला हे करायलाच पाहिजे आणि करतोय तो. त्याच्याबरोबर तो दीदी बरोबर जातो. माझ्या मुलीलाही जराही, तो माझी मुलगी शेविंगलाही त्याला नेते, तर तिला काही वाटत नाही की पण ते दादा लहान आहे, वयाचा विचार कशाला करायचा आपण. त्याचं बौद्धिक क्षमता जेवढी आहे तेवढीच चालायची. आणि भावांचं बॉन्डिंग अतिशय सुंदर आहे. त्यालाही माझी बहीण, त्याला आजही विचारलात की ऋतुजा येणार आहे, माझी बहीण म्हणतो तो तिला ऋतुजा म्हणत नाही, माझी बहीण. 2 भावंडांचं बॉन्डिंग अतिशय सुंदर आहे. आणि असं प्रत्येक पालकाने पण ते घ्यायला पाहिजे की ते एक छान मूल आहे म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष, आणि हे स्पेशल आहे म्हणून त्याच्याकडे कमी लक्ष. त्या दोघांमधलं बॉन्डिंग कमी जास्त होतं बहिणी. कारण आज माझा मुलगाही मला कधीतरी म्हणतो की मला त्या शाळेत घातलेस तू, तिला मुंबईला पाठवलंस. नाही बाळा, तिचं शिक्षण अजून मोठं आहे, तू पण त्याच छान शाळेत आहेस असं सांगते मी त्याला. त्यामुळे प्रत्येक पालकाने पण हे गरजेचं आहे की सगळी मुलं आपली छान आहेत. काही जणांची 2-2 मुलं मतिमंद आहेत, त्यांनीही लेवल घेऊनच सगळी मुलं आपली आहेत आणि तसा विचार करून त्यांना ट्रीट करावं. बहिणी, काही गोष्टी ना खरंच दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं, पण तुम्ही ते अनुभवताय, तुम्ही ती सर्व कर्तव्य निभावताय आणि स्ट्रॉंगली तुम्ही हे दुसऱ्यांना सांगू शकता. हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. आपल्या मुलाच्या मेडिकल खर्चासाठी वहिनींनी जो छोट्या स्वरूपात व्यवसाय सुरू केला तो प्रचंड कष्टाने दिवसेंदिवस त्यांनी मोठ्या स्वरूपामध्ये आणला. मंडळी म्हणतात ना, एखाद्या स्त्रीने जर काही ठरवलं ना तर ती काहीही करू शकते. आता मी रिनिएशन ज्या वेळेला केलं तेव्हा मला वाटलं की अजून काहीतरी करावं. माझ्या भावंडांना पण वाटलं अजून काहीतरी हिने करावं. तोपर्यंत माझ्याकडे ना मी पार्लरचे क्लास पण चालू केले होते, ज्वेलरी मेकिंगचे क्लास चालू होते, शिवणाचेही क्लास चालू होते. पण त्याच्यातून काय तेवढं होत नव्हतं. म्हणून मग एक माझी उमेदच मला जागृत झाली की आपण काहीतरी वेगळं करावं असं. आणि त्यावेळेला गाऊन म्हणजे मॅक्सी जी म्हणतो आपण, नाईट मॅक्सी, हा प्रकार फार कमी होता. पण ते स्टिच करणं बरोबर हे अजिबातच कमी. ते पुण्या मुंबईत ऐकलं होतं फक्त की गाऊन स्टिच पण करता येतो, रेडीमेड गाऊन मिळतात हे माहिती होतं बरोबर. मग सहज एकदा वडिलांशी असं बोलले मी की मला ना स्पेशली गाऊनचं असे करावं वाटते. तर मला म्हणाले काय करशील मग. आणि तेव्हा खरंच 2000 रुपये पण फार मोठी रक्कम होती बरोबर आहे. पण नाही, मी हरले नाही. बाबांना म्हटलं की काय करावं आपण. तर म्हणाले तुला इच्छा आहे का. म्हटलं हो मी करेन त्याच्यातून. ते एवढे उभे राहिले, हसले अगदी. मला म्हणतात खरंच तुला करायचंय. हो म्हटलं. आणि तेव्हा ऑलरेडी माझ्याकडे 2 पार्लरला मुली
शिकण्यासाठी होत्या. बरोबर. त्याच्यातली एक सायली म्हणून जी आजही माझ्याकडे आहे, हो. ती म्हणाली की दीदी, ती मला दीदीच म्हणते, की संध्याकाळचं म्हटलं संभाळशील का जरा, मी जरा बरोबर. रत्नागिरीतून एक 8 दिवस फक्त शिकवून येते. बरोबर. ती म्हणाली ठीक आहे. तेव्हा ती ट्रेनर होती, हो. तिच्याकडे पार्लर टाकणं पण मला फार टेन्शन होतं तसं, बरोबर. की काय कसं करेल कस्टमर हँडल, कस्टमर रिटर्न जाणं पण मला ते परवडणारं नव्हतं. नव्हतं. पण तरीही ती म्हणाली मी सांभाळते म्हणून. आणि खरोखर म्हणजे पार्लर तिच्या जीवावर त्यावेळेला टाकून मी रत्नागिरीत फक्त 6 दिवसाचा क्लास केला, गाऊन स्टिच. तेव्हा रत्नागिरीत सौ घाडे म्हणून होत्या, ज्या आत्ता पुण्यात आहेत. आणि तो क्लास केल्यावर खरोखर मी थांबलेच नाही म्हणाल तर. मी लगेच तो 2-2 मीटर कपडा आणून ते गाऊन छोटे छोटे शिवून मग 3 मीटर कपडा मग कसं बसवायचं हे ते असं थोडं थोडं शिकले त्याच्यात. सुरूच झालं. हो. पार्लरमध्ये पण त्यावेळेला एक चेअर होती, मग ती वडिलांनी दिलेली चेअर काढून मी दुसऱ्या नवीन चेअर टाकल्या. ग्रेट. फेशियलचा वेळ झाला, फेशियलसाठी वेगळा एक कंपार्टमेंट केलं. आणि असा तो प्रवास खरंच अतिशय छान चालू झाला. मग वडील म्हणाले तू हे असं 2-2 पीस आणून काय उपयोग नाही. आणि तेव्हा खरंच माझ्या दादांनी मला 8,000 रुपये हँड कॅश अगदी दिली मला, हे पैसे घे त्यावेळेला, की गाऊन तू मटेरियल घेऊन ये. आत्ता प्रश्न आला, पैसे मिळाले, गाऊनचा कपडा खरेदी करायचा कुठून? मग बहिणीने विचारलं की कुठे मिळतात होलसेलला. तेव्हा होलसेल मार्केट माहीत नव्हती. बरोबर. पण माझ्या बहिणीने शोधून काढलं, ते दादरला मिळाले त्यांनीच पाठवले, मी गेले नाही. कारण हे मूल घेऊन दुसरंही मूल तोपर्यंत मुलगी झाली होती मला. बरोबर. त्यांनी पाठवले आणि खरंच त्याला अशी ग्रोथ मिळाली. ते शिवले, मी शिवले. आणि एक दिवशी मी माझ्या दादाने मी म्हटलं की मी आता गाऊन शिवले, जातील कसे? अगं कशाला घाबरतेस? नाही गेले तर तुझ्या भाऊजय आहेत 2, बहिणी आहेत 2, आपण त्यांना देऊ ना, तू घाबरू नकोस. ही माझ्यासाठी पाठीवर जी थाप होती ना, मी अशी म्हणजे आजही मला भरून येतं की त्यांनी मला एवढं छान सपोर्ट केलं की तू घाबरू नकोस, नाही सेल झाले तर वापरतील ना घरातले, पण तू काहीतरी कर, प्रयत्न कर. ग्रेट बहिणी. तसेच मी ते गाऊन, आणि खरोखर त्या बहिणीला पण मिळाला नाही आणि वहिनीलाही मिळालं नाही गाऊन, ते माझे सेल झाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत वहिनी तुमचा गाऊन व्यवसायातलं यश म्हणजे गगनाला भिडलं आहे. आणि त्यावेळेला वडिलांनी 8,000 रुपये दिलेले. आता मी 8 लाखापर्यंत पण माझा तो गाऊनचा सेल होतो. त्यामुळे खरंच स्पेशली श्रेय माझ्या वडिलांना आहे. आणि वहिनी असे तुमचे कित्येक कस्टमर आहेत की ज्यांना फक्त तुमच्याकडचा गाऊन लागतो. मला आज आणि ही गोष्ट तुम्ही स्वप्नातही तेव्हा पाहिली नसाल की एक दिवस प्रिया अशा ठिकाणी जाणार, प्रिया गारमेंट असं होईल. वहिनी अजून एक मी तुम्हाला सांगू का हो, की आपण नेहमी हे डिस्कस करतो की देव जर एक गोष्ट घेत असेल ना, त्याबद्दल 10 गोष्टी देतो, फक्त त्या दिसल्या पाहिजे आणि ती आलेली संधी घेता आली पाहिजे. समाधानी आहे मी, खूप आनंदात आहे की माझे गाऊन फक्त लांजापुरता मर्यादित नसून ते रत्नागिरी, कोल्हापूर, अगदी सोलापूर, मुंबई, सिंधुदुर्ग, कणकवली, देवगड आणि विशेष सांगायचं तर अगदी सिंगापूर, अमेरिकेपर्यंत माझे गाऊन जातात आजही. आता तुम्ही म्हणाल की सिंगापूर, अमेरिकेत कसे जातात, तर माझे काही कस्टमर इथले आहेत, ज्या मुली इथून मॅरेज होऊन गेल्या, त्यांना फक्त प्रिया काकीकडचेच गाऊन लागतात. ग्रेट. आणि त्या सुट्टीला जेव्हा येतात तेव्हा साऊथ आफ्रिका, केनिया, सिंगापूर आणि अमेरिकेत ह्या 4 ठिकाणी माझ्या मुली, त्या मुली आता बायका झाल्यात पण त्या गाऊन इथूनच नेतात. खूप छान. त्यामुळे मी फार समाधानी आहे आता. पण मला एवढंच समाधानी नाही राहायचंय की मला त्याच्यातून अजून गारमेंट हा व्यवसाय वाढवायचा आहे. सोबत माझं पार्लर आहेच. आणि आता मला आणखीन समाधान आहे की माझी मुलगी ही BSc होऊन बाहेर पडली आहे, पण आता तीही म्हणते की मम्मी आता थांबायचं नाही, आपण पुढे जायचं. बरोबर. त्यामुळे तीही एक सपोर्ट सिस्टीम मला छान मिळाली. क्या बात है. वहिनी, एक गोष्ट तुमच्या आयुष्यात अशी घडली, कदाचित ती गोष्ट घडली नसती ना वहिनी, तर नॉर्मल एखाद्या स्त्रीप्रमाणे कदाचित आयुष्य गेलं असतं. पण ती घटना घडली आणि तिथून प्रिया तावून निघाली भट्टीतल्या सोन्याप्रमाणे.
माझ्या मुलाला ज्या वेळेला मला माझ्या मैत्रिणीने हे केलं, प्रेरित केलं की तू तिथे घेऊन ये त्याला, तर तेव्हा मी आविष्कार शाळेमध्ये, आविष्कार शाळा ही माहीत नव्हती, माझी पुतणी त्यावेळेला 8वीला होती, तिला घेऊन मी गेले. माझे मिस्टर आधी म्हणजे मला आता फार वाईट वाटतं की माझे मिस्टर तेव्हा हे स्पेशल चाइल्ड ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते. ते म्हणायचे स्पेशल नाही, आज ना उद्या छान होईल, पण होईल कधी आपण दोघांनी प्रयत्न केले तर छान नक्कीच. मग मी शाळेत टाकलं त्याला, शाळा बघायला गेले. बरोबर. पण तेव्हा डॉक्टर आणि शेरे मॅडम त्यावेळेला होत्या आविष्कारला, त्यांनी खूप आम्हाला समजावून सांगितलं. एक त्याला 2-2 तासाचा वेळ दिला, काय नेमकं आहे त्याच्यामध्ये, किती त्याचा बुद्ध्यांक आहे ते ऑब्झर्वेशन. आणि त्याच्यानंतर त्याचा जो प्रवास चालू झाला, मी त्याला अपडाऊन करत होते, त्याला बाईकवरून न्यायला लागले मी. त्याच्यामुळे मी एसटीच्या प्रवासात कितीतरी वेळा माझ्या साड्या सोडल्या त्याने. त्यामुळे मिस्टरांना म्हटले मी आता एसटीने जायचं नाही, मला गाडी घ्या. बरोबर. महत्वाचा विषय, मला सायकल ही चालवता येत नाही, पण त्यावेळेला मी चक्क माझ्या मिस्टरांनी गिअरची गाडी शिकवली मला, की तू गाडीवरून त्याला ने, आणि मी गाडीवरून त्याला नेली. आणि आविष्कार ही संस्था इतकी छान आहे की तिथे खरंच म्हणजे सगळा स्टाफ म्हणा की आजही तो आविष्कार मध्येच आहे इतके वर्ष. बरोबर. त्याला आविष्कार म्हटलं की फार एक वेगळं घर आपलं, वेगळं घर आहे ते. मी तिथे कंदील बनवतो, मी तिथे मेणबत्त्या बनवतो, मी तिथे हार बनवतो. अगं हे असले हार मी बनवतो. आता पिशव्या आपल्या ज्या वर्तमानपत्राच्या बनवतात ते बनवतो. आता सध्या तो आशादीप हॉस्टेलला राहतो. मला माझा बिझनेस पण वाढल्यामुळे बरोबर मला स्पेशली अपडाऊन जमत नाही, त्यालाही त्रास होतोय. तेव्हा खूप केला येतात त्याला स्पेशली, पण आता तो सुट्टीचा घरी येतो. सुट्टीचा कंपल्सरी त्याला मी सुट्टीला घरी आणते. आणखीन त्याला पुन्हा शाळेत सोडते. आशादीप संस्था कशी आहे? छान आहे आशादीप संस्था, पण तिथूनही मला छान सपोर्ट मिळाला, प्रश्नच नाही. छान काम आहे त्यांचं. मध्यंतरीच्या काळात एक मुलगी माझी शाळेत होती, एक 4वी-5वीला होती, तेव्हा त्याला मी 5 वर्षासाठी पुण्यात पण ठेवलं होतं. बरोबर. पण जे मला पुण्यात पण जेवढं समाधान मिळालं नाही, बरोबर, तेवढं आज मी आविष्कार आणि आशादीप या दोन्ही संस्थांची आभारी राहील की माझं मुलं आज ते सांभाळते. सायली, वहिनींनी त्यांची केलेली प्रगती याची पूर्ण साक्षीदार तू आहेस. बरोबर. तुला किती समाधान वाटतं त्यांच्या या प्रगतीचं? मला किती भरून आलं लगेच. बाप रे, हेच ते प्रेम असतं. मंडळी, एवढ्या साऱ्या कष्टामधून आपलं एक खूप मोठं विश्व तयार केलेली ही माझी मैत्रीण, तिच्याबद्दल मला अत्यंत अभिमान आहे. तुम्ही सुद्धा वहिनींचा जीवन प्रवास ऐकलात, वाटला ना तुम्हाला सुद्धा अभिमान? खूप काही घेण्यासारखं आहे ना माझ्या मैत्रिणीकडून. नशिबाने मिळालेला रोल आपल्याला बेखुबीने जगता आला पाहिजे. शहरातील मोठ्या मोठ्या दुकानांना सुद्धा लाजवेल असं माझ्या मैत्रिणीचं हे दुकान आहे. इथे सर्व लेडीज वेअर तर मिळतातच, पण अत्यंत खासियत आहे ती त्यांच्या गाऊन आणि हँडमेड पर्सची. आता तर वहिनींना त्यांच्या लेकीची सुद्धा खूप सुंदर साथ मिळू लागली आहे. मंडळी, लांजासारख्या ठिकाणी हे असं इतकं छान पार्लर असणं, ब्युटिक असणं, हे खरंच अभिमानास्पद आहे. बरोबर. मंडळी, समाजामध्ये अशा सुद्धा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या व्यक्ती अशा मुलांना खूप छान सपोर्ट करतात, आनंदाने स्वतःमध्ये सामावून घेतात. दादा इथे जाण्यासाठी अतिशय उत्सुक असतो. लांजा देवधे येथील हा पालखी सोहळा, धन्य त्या सर्व लोकांची. मंडळी, वहिनी ज्या म्हणाल्या की नंतर त्यांनी गाडी घेतली आणि त्या अपडाऊन करायच्या. कित्येक वर्ष, कमीत कमी 8 वर्ष तरी त्या अपडाऊन करत होत्या. ओढणी बांधायच्या, मुलगा पाठी, त्याच्यासहित स्वतःला ओढणी बांधायच्या आणि 8 वर्ष दररोज त्या लांजा ते रत्नागिरी करायच्या. आज त्यांची पाठच्या मणक्यांची हालत इतकी बेकार आहे, मी स्वतः त्यांच्याबरोबर डॉक्टरकडे गेले आहे. पण ही अशी झाशीची राणी आपल्या मुलासाठी वागणारी स्त्री पाहिली की खरंच नतमस्तक व्हायला होतं. स्पेशली आता वहिनी म्हणाल्या की आम्ही 60 वर्ष एकत्र आहोत, पण मी म्हणेन की 60 वर्ष म्हणजे मला तरी वाटतं की 700 वर्ष आम्ही एकत्र आहोत असं वाटतच नाही. बरोबर आहे. फार आपण कमी वेळ एकत्र आहोत. बरोबर.
आणि मला हे पण त्याच्यात मुद्दाम सांगावं असं वाटतं की ज्यावेळेला मी गाऊनचे एक्झिबिशन लावत होते रत्नागिरी, तेव्हा ह्या मैत्रीण, सखी, शेजारी त्याच्याही पेक्षा काही नात्याला नावच नसतात. तसं माझ्या नात्याला नावच नाहीये, फक्त मी वहिनी म्हणतेय. एक रिस्पेक्टेबल, एक रिस्पेक्ट आहे तो वहिनी. पण ज्यावेळेला मी एक्झिबिशन करून घरी यायची तेव्हा खूप थकलेली असायची आणि माझ्या पुढ्यात दरवाजा उघडला की वरच्या माळ्यावर आवाज गेला की भरलेलं ताट गरम गरम जेवणाचं मला असायचं. म्हणजे ह्यांचाही तेवढाच खरीचा वाटा आहे की रत्नागिरीत एक्झिबिशन लावलं, फक्त ते जाहिरातीसाठी लावलं होतं. सकाळी उठून चला वहिनी पळा पळा लवकर, म्हणजे अशा ह्या म्हणजे पाठीशी भरपूर माझ्या राहिल्यात. आजही त्या मला खूप काही माझ्याकडे शब्द सुद्धा मला तितकंच करतात. नाही, हे गिव्ह अँड टेक आहे आणि हे सोन्यासारखं नातं आहे. जे ब्लेसिंग्स आहेत ते राहणार आहे. खरंच प्रत्येक स्त्रीकडून काही ना काही घेण्यासारखं असतं. कुणाची ती शक्ती दिसते, कुणाची ती शक्ती दिसत नाही, पण प्रत्येक स्त्रीकडे ती शक्ती असते. आणि काही अशा स्त्री शक्ती असतात ज्या एका वेगळा रोल जगण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात. खूप खडतर प्रवास असतो, पण कधी चेहऱ्यावर पण दिसत नाही, असंही असतं. सो या स्त्री शक्तीला माझा सलाम. दुर्गा स्त्री शक्तीमध्ये मी तुमच्यासारखी स्त्री शक्ती दाखवू शकले. तुम्ही मनमोकळेपणाने बोलला, स्पेशल चाइल्ड विषयी खूप छान समजून सांगितला, तुमचे अनुभव शेअर केला, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे. मंडळी आहे ना, अतिशय अभिमान वाटेल अशी स्त्री शक्ती. हा एपिसोड तुम्ही पाहिलात याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. थँक्यू सो मच.